लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। लाडक्या बहिणींनो, आज दुपारी ठीक 1 वाजता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। प्रशासनाने आणि बँकेने मिळून खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकारने 5 कडक नियमानुसार हप्ता वाटप सुरू केले, परंतु हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत असताना 1 वाजता महाराष्ट्रातील 5 बँकांमध्ये पैसे जमा झाले। त्या बँकांची नावे देखील आपण पाहूयात। लाडक्या बहिणींनो, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत। 5 लाख बहिणींचे पैसे हे मागच्या वेळेस एका चुकीमुळे अडकले होते, त्यामुळे सरकारने आता नवीन 5 कडक नियमांनुसार रात्री 12 वाजेपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील आणि तुम्ही पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला असून याबाबतचा अधिकृत GR देखील जाहीर झाला आहे। बहिणींनो, विशेष समितीमार्फत लाडक्या बहिणींच्या eKYC प्रोसेसची पडताळणी सुरू होती। त्यामुळे आता महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की राज्यातील ज्या पात्र महिला आहेत त्या योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी सरकारने तांत्रिक अडचणी दूर करत बँकांची निवड केली आहे। त्यामुळे GR जाहीर झाल्याबरोबर महिलांच्या खात्यावर निधी वितरणाचं काम सुरू झालंय। एकूण 1500 + 1500 अशी 3,000 रुपये महिलांना मिळत आहेत। ठीक 1 वाजता एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबलं होतं, त्यामुळे लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले। एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात वेळेत पैसे पोहोचवण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला। हा निधी थेट राज्याच्या मुख्य खात्यातून बँकांच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आला आहे। आतापर्यंत अनेक बहिणींच्या तक्रारी होत्या की फॉर्म मंजूर होऊन ही पैसे आले नाहीत, म्हणून यासाठी सरकारने जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर एक विशेष अधिकारी समिती नेमली आहे। ही समिती दररोज बँकांकडून डेटा गोळा करत होती आणि कोणत्या महिलेला पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या महिलेला मिळाले नाहीत याची तपासणी सुरू होती। त्यानंतरच तांत्रिक अडचणी दूर करत बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता वाटप सुरू करण्यात आलं। लाडक्या बहिणींनो, आदिताई तटकरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ड आहेत तरी देखील त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यांना 3,000 रुपयाचा लाभ देत असताना सरकारमार्फत महिलांची नवीन यादी बनवण्यात आली आहे। त्यामुळे सरकारने पाठवलेला निधी हा महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील बँकांमध्ये सक्रिय झाला आहे। त्यामुळे कोणत्या 10 बँकांची निवड सरकारने केली आहे त्या बँकांची नावे देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, जी नवीन यादी समितीमार्फत स्थापन करण्यात आली होती त्या समितीमार्फत बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर सकाळी पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली। ठीक 1 वाजता महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज हा महाराष्ट्रातील महिलांना आलेला आहे। लाडक्या बहिणींची जी यादी बनवण्यात आली होती त्या यादीनुसार बँकेमध्ये DBT ट्रान्सफरच्या माध्यमातून आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तांत्रिक अडचणी दूर करत महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो GR जाहीर केला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 रुपयाचा हप्ता सोडणार असल्याचं देखील आश्वासन दिलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जर तुमच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले असतील तर तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये असणार आहे। त्यामुळे तो पुढील 1500 रुपयाचा मिळणारा हप्ता 2100 रुपयाचा मिळेल। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती। त्यामुळे आता हप्ता वाढणार असल्याच्या बातमीनुसार समितीमार्फत नवीन यादी बनवण्यात येत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, अखेर तो शब्द पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता 3,000 रुपयाचा लाभ तर मिळतच आहे, परंतु हप्ता देखील वाढणार आहे। त्यामुळे आणखीन एक आनंदाची बातमी मिळत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ठीक 1 वाजता महाराष्ट्रातील ज्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत त्या बँकेतील महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। परंतु अजूनपर्यंत ज्या बँकांमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत किंवा ज्या महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, काय झालं आहे की यावेळेस काही पुरुषांनी देखील महिलांच्या नावावरती लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्यामुळे सरकारने काही जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची यंत्रणा ही स्थगित केली आहे। त्यामुळे काही असे जिल्हे आहेत की जिथे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागू शकते। म्हणून सरकारने त्या जिल्ह्यांमध्ये आता नवीन समिती स्थापन केली आहे आणि आता अर्जांची पडताळणी परत सुरू झाली असून ई-KYC प्रोसेस मार्फत तुमचं खातं खाजगी किंवा सरकारी बँकेमध्ये असेल तर वितरण प्रक्रिया ही उशिरा सुरू होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खातं तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल आणि बँक खातं सक्रिय असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाभ वितरित होण्यास तांत्रिक अडचण तर नसणार आहे। परंतु तुमचं नाव हे पात्रता यादीमध्ये असणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही पात्रता यादीमध्ये येतात। त्यामुळे सरकारने नवीन अटीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू केले। तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून जो निधी पाठवण्यात येत आहे तो आधारच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होईल। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं आधार मॅपिंग किंवा DBTशी लिंक आहे का याची खात्री नक्की करून घ्या। सरकारने यावेळेस आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील तुमची जन्मतारीख यांची देखील मॅचिंग केली आहे, कारण काही वेळेस चुकीच्या पद्धतीनं काही महिलांनी लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलं। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये हप्ता सोडल्याचं सांगितलं आहे। सरकारकडून कोट्यावधी निधी वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील काही महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे। तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आहेत त्यांनी कोणत्या 10 बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे पहा। लाडक्या बहिणींनो, आदित्यताई तटकरे यांनी एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये खुलासा केला आहे की 4,500 कोटीचा निधी बँकेमध्ये जमा होत असताना सरकारने स्थापन केलेली विशेष अधिकारी समिती प्रत्येक जिल्ह्यावर गुप्तपणे वॉच ठेवून आहे आणि या समितीने आधी ज्या 5 लाख बहिणींची यादी काढली होती त्या मागच्या महिन्याच्या चुकीच्या पद्धतीने आलेल्या निर्णयानुसारच त्या समितीने स्पष्ट केले की यावेळी बँका अशा कोणत्याही पैशांचा फरक सहन करणार नाहीत। त्यामुळे अर्ज आधी मंजूर होतील आणि त्यानंतर बँकेकडून पात्रता ठरवून बहिणींच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे थेट सोडले जातील। लाडक्या बहिणींनो, आता कोट्यावधी रुपयाचा निधी खात्यावर जमा होण्यासाठी सिस्टीम सुरू झाली आहे, परंतु तुमच्या खात्याचं स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे का होल्ड आहे हे देखील पाहिले जाईल। मंत्रालयातून पाठवलेले 3,000 रुपये बँकेच्या मुख्य गेटवरून खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपयाचा लाभ मिळत असताना अत्यंत खात्रीशीर पद्धतीने सरकारने 4,500 कोटी रुपयाचा निधी एकाच वेळी मंजूर केला। थेट राज्याच्या मुख्य तिजोरीमधून बँकेच्या विशेष खात्याकडे पैसे ट्रान्सफर झाले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की मंत्रालयातून निधी सुटला असून तो जिल्ह्याच्या 10 महत्त्वाच्या बँकांकडे पाठवण्यात आला। 3,000 रुपयाचा डबल हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या हक्काच्या ग्रामीण बँकेचा सर्व्हर दुपारी ठीक 1 वाजता पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेसाठी सुरू झाला। त्यानंतर बँक ऑफ बडोदा खात्यामध्ये बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळाला। युनियन बँकेच्या सर्व्हरने आज कमालीचा वेग घेतला होता। दुपारच्या सत्रात सर्वात आधी या बँकेच्या ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठं पेमेंट रिलीज झालं असून SBIच्या हजारो बहिणींना एकाच वेळी 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या बहिणींचं खातं आहे त्यांच्यासाठी अपडेट अशी आहे की तुमचा निधी बँकेकडे वर्ग झाला आहे आणि तुमच्या मोबाईलवर अजूनपर्यंत मेसेज आला नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं खातं अपडेट होऊ शकतं। कॅनडा बँकेच्या पात्र महिलांची लाभार्थी यादी विशेष समितीने मंजूर केली असून दुपारपासून टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर केले जात आहेत। पंजाब नॅशनल बँक या बँकेच्या सिस्टीममध्ये निधी जमा करण्यात आला होता, पण आज दुपारी 1 वाजल्यापासून खात्यावर पैसे टाकले जात आहेत। तर IDBI बँकेच्या ग्राहकांना दुपारच्या सत्रामध्ये मेसेज येण्यास सुरुवात झाली। तर तुमचं खातं IDBI मध्ये असेल तर खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। HDFC बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेमध्ये सुद्धा DBTच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा निधी पाठवला असून दुपारपासून खाते क्रेडिट होत आहेत। जिल्हा मध्यवर्ती तसेच सहकारी बँक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी खाती आहेत या बँकांमध्ये जास्त खाती असल्यामुळे महिलांचे पैसे अजूनपर्यंत अडकले होते, परंतु महिलांनो दुपारच्या सत्रापासून 1 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याबरोबर 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पण झाली। रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। महिलांनो, सरकारने 3,000 रुपयाचा हप्ता वर्ग केला आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची जी यादी आली होती त्यानुसारच वाटप होत आहे।